हाय गाईज, हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. कशा आहात? आय होप तुम्ही सर्व चांगला असेल. चला, आज आहे संडे. झाले का सर्वांचा चहा नाश्ता? आता वाजले सकाळची 8:30. म्हटलं चला आज व्हिडिओचं चला थोडंसं तुमच्या संडे आहे तर गप्पा मारा म्हटलं. आज काय मुलंही घरीच होते. चला म्हटलं चाललंय आज सकाळपासून हळूहळू कामे. तर मी आज म्हटलं जरा फ्रीज जरासं थोडंसं खराब झालं तर मी आता केली आहे फ्रीजची साफसफाई. त्यानंतर मी सर्वच आवरून घेतलं आहे. सकाळी सकाळी सर्वांचीच कामं झाडून वगैरे सगळं झाले आहे, भांडे वगैरे. तर मी आता काढलो होतो फ्रीज साफसफाई करायला, तर ते पण केलं आहे. आणि आता म्हटलं काय बनव आज, काय साधं जेवण बनवायचं होतं. आता मी बनवली आहे खिचडी. आणि चला म्हटलं आज फ्रीजची साफसफाई केली, तुमच्यासोबत शेअर करा मी कशी केली आहे. तर अजून एक गोष्ट जर म्हटलं तर माझं फ्रीज जे आहे कमीत कमी 8 ते 10 वर्ष झाले आहे. तरी मी तुम्हाला दाखवते माझं फ्रीज कसं आहे. तर छोटंच आहे पण छान आहे. आणि तुम्ही ते बघू शकता ते किती स्वच्छ ठेवते मी त्याला. तर तिथं तुम्ही दाखवते मी तुम्हाला 8 ते 10 वर्षापूर्वीचं जे फ्रीज आहे त्याला एकही डाग असं पडलेला नाहीये. मी ते कसं वापरते, कसा भाजीपाला ठेवते ते मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आणि मी तुम्हाला आता फ्रीजची जी साफसफाई केली आहे ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्हाला दाखवते मी आता फ्रीजची साफसफाई केलेली. चला तर मग आता. तर हे बघा गाईज, हे जे आहे हे फ्रीज जे आहे हे जास्त काही मोठं नाही, छोटंच आहे. तर हे बघा तुम्ही इथं बघू शकता, याला डोअर पण एकच आहे. पण तुम्हाला मी तेच सांगणार होते व्हिडिओमध्ये की हे जे आहे 8-10 वर्ष झाले आहेत. तरी बघा तुम्ही हे जे फ्रीजचा कलर आहे माझा किती सुंदर आहे ब्ल्यूमध्ये. आणि हे तुम्ही बघू शकता मी याला नेहमीच साफ करत असते. हे जे स्टिकर आहे याचे हे ऑलरेडी मला पहिल्यापासून खूप आवडले होते. तर मी हे बिलकुल काढलेले नाही आहे, कारण मग त्याने खूप नवीन वाटतं असं फ्रीज, तर फ्रेश वाटतं. तर हे बघा याला 8 ते 10 वर्ष झाले पण हे स्टिकर जे आहे जशी तसेच आहे अजून. हे बघा हे आहे सॅमसंगचं. हे बघा. आणि इथं जे होतं एक खाली पण होतं पण एक दिवस थोडंसं निघालं होतं तर ते यांनी काढून टाकलं होतं. तुम्हाला मी आतमध्ये दाखवते आता. हे असं फ्रीज आहे हे, आणि याची मी केली आता साफसफाई. तर तुम्ही इथे बघू शकता. हे बघा आता हे जे आहे हे बघा तुम्ही ते बघू शकता. हे जे आहे बा याचं पण स्टिकर मी काढलं नाहीये. हे जे आपल्या इथं बर्फ वगैरे साचतो ना तिथं जे पाणी गळतं तर ते स्ट्रे आहे. तर हे बघा याचं पण मी स्टिकर जे आहे हे काढलेलं नाहीये, पण त्याच्यामुळे नवीनच वाटतं. तुम्ही साईडला पण इथं बघू शकता. त्यानंतर आता मी याच्यातले सर्व भांडे काढलेले आहे आणि ते सर्व घासूनही घेतले आहे. म्हटलं चला तुम्हाला दाखवा की फ्रीजचं तुम्ही बघू शकता. इथं हे बघा, नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं आपण जे भाजीपाला ठेवतो त्याची अशी येल्लो येल्लो डाग पडतात पहा. आपले आतमधून जे आहे ते फ्रीज ते व्हाईटच असतं, त्यामुळे त्याला असे येल्लो येल्लो डाग पडतात. पण तुम्ही ते बघू शकता. मी तुम्हाला परत वरतून दाखवते. हे बघा इथे एकही तुम्हाला डाग दिसणार नाही. हे बघा बघू शकता तुम्ही इथे खालपर्यंत तुम्ही इथे बघू शकता. एकही असा डाग नाही आहे याच्यावर. हा जो आहे खालचा जो स्ट्रे त्याच्यामध्ये लसण, कांदे आणि बटाटे हे ठेवायसाठी असतं. मी याच्यातच ठेवते लसण कांदे. ते पण तुम्हाला खोलून दाखवते मी. हे बघा तुम्ही ते बघू शकता. याच्यामध्ये लसण, कांदे आणि बटाटे ठेवलेले आहेत. आणि हे जे आहे हे असं साफसफाई केली आहे. त्यानंतर हा जो वरचा कप्पा आहे तो राहिला आहे साफ करायचा, पण त्याच्यामध्ये जो मी पेपर टाकलेला होता त्यामुळे तो काही जास्त घाण नाही झाला. आणि त्याच्यामध्ये जरा सामान पण होतं, मी तसंच ठेवलं. हे बघा आता इथून तुम्हाला दाखवते मी. ते तुम्हाला आतमधला भाग दाखवला मी. आता हे जे आहे हे दरवाजाचा भाग दाखवते. हे बघा तुम्ही ते बघू शकता. आता ते जे भांडे आहेत फ्रीजमधले तर ते मी घासून झाले आहे. आता ते पुसूनच लावायचे आहेत. इथे बघा तुम्ही एकही तुम्हाला असा पिवळा किंवा असा लाल कलरचा डाग दिसणार नाही. हे बघा तर याचं कारण काय मी ते तुम्हाला पुढं सांगणारच आहे मी कसं वापरते. तर फ्रीज कमीत कमी याला झाले 8-10 वर्ष. तुम्ही ते स्ट्रे पण बघू शकता याच्यामधले किती असं व्हाईट आहे. हे बघा आहे का याला कुठेच डाग दिसत नाहीये. हे बघा इथं जे स्टिकर आहे ते 10 वर्षापूर्वीचं तेही तसंच आहे. आता मी तुम्हाला दाखवते जे भांडे घासले आहेत त्याला पण स्टिकर आहे एक दोन याला. ते पण दाखवते, ते सुद्धा काढले नाहीये मी. ते दाखवते तुम्हाला. हे इकडे ठेवले आहे ते. तर हे बघा इथे बघू शकता. आता हे जे आहे हे मी जे आहे याच्यामधले बरेचसे असे फ्रीजमधलं घासलेले आहे भांडे. हे बघा हे जो आहे सर्वात मोठा डब्बा हे बघू शकता तुम्ही. याचं जे स्टिकर आहे याच्यावर तुम्ही बघू शकता. इथे टोमॅटो आहे, पुन्हा काय आहे, हां पत्ता गोबी, आणि ही आहे ती संत्री वाटतं. हे बघा
याच्यावर सुद्धा स्टिकर काढलेलं नाही मी, ते मध्ये ठेवल्यावर खूपच छान वाटतं. मी तुम्हाला लावून दाखवणार आहे आणि पुन्हा तुम्हाला मी त्याचं लुक दाखवणार आहे कसं दिसतं आहे. तर त्याचनंतर हे जे आहे, हे आतमधले जे आहे ते बघा, याला सुद्धा बिलकुल डाग नाही आहे. तुम्ही ते बघू शकता. कोणी म्हणणारच नाही ते 9 ते 10 वर्ष झाले त्या फ्रीजला घेऊन. हे बघा, तुम्ही ते बघा किती छान काच आहे. हा पूर्ण असं चमकतोय. हे बघा, तर अशा प्रकारची मी याची साफसफाई केली आहे. आता मी ते लावणार आहे फ्रीजमध्ये. ते लावल्यावर मी तुम्हाला पुन्हा दाखवणार आहे ते कसं लावलं आहे, पुन्हा काही तुम्हाला घाण दिसते का. तर आता मी ते लावून घेते. त्याच्या आधी मी ते बनवली आहे खिचडी. म्हटलं चला आज संडे आहे, सर्वांनी चहा बिस्किट वगैरे नाश्ता केलाच होता. आता काही जास्त भूकही नव्हती, संध्याकाळी काहीतरी बनवू म्हटलं नवीन मेनू. तर मी आता बनवली आहे खिचडी. आणि इथं जे आहे तुम्ही इथं बघू शकता. आता बाजून भरपूर पसारा पडलेला आहे, आवरायचंही बाकी आहे. म्हटलं एकदा फ्रीजमधलं हे सर्व सामान मी ते काढलं आहे. तर इथं आहे कोथिंबीर. त्यानंतर इथं फ्रीजमधलं सामान पडलेलं आहे. आता मी ते लावल्यानंतर मी सर्वच मध्ये ठेवणार आहे. आता हे जे आहे इथं मी आता मसाल्याचा डब्बा पण मी घासायला काढला होता. म्हटलं चला आज घरी तर थोडंसं छोटे कामं करावं, थोडेसे असं डाग वगैरे पडतात ना त्याला, म्हणून तो डब्बा जो आहे तुम्हाला कामगार भांड्या संचमध्ये मिळाला आहे. तो डबा पण खूप छान आहे बघा, तुम्हाला दाखवते मी. मागच्या व्हिडिओमध्ये मी डब्बा दाखवायचं विसरून गेले होते. हे बघा, त्याचं पण इथं घासून काढलं आहे मी. हे बघा, हा जो आहे कामगार भांडे संचमध्ये मला मिळालेला आहे. त्याच्यामध्ये जे आहे 7 अशा छोट्या वाट्या आलेल्या आहेत, त्यात मसाले भरलेले आहे. आणि 2-3 ज्या खाली झाल्या होत्या त्या पण मी आता इथं घासलेल्या आहेत, ते भांड्यामध्येच आहे. आता लावले की मी तुम्हाला दाखवेल पुन्हा. चला तर मग मी आता फ्रीजचे भांडे लावून घेते आणि पुढे तुम्हाला पुन्हा दाखवते मी भांडे लावल्यावर मी कसे लावले आणि कसं वापरलं. तर हे गाईज मी आता इथं जे आहे फ्रीजमधले सर्वच लावून घेतलं आहे भांडे. तुम्हाला दाखवते मी आता कसे लावले आहेत. तर पुन्हा एकदा बघा, इथे मी जे आहे हे सर्व पैकी मस्त पुसून लावलेले आहे. तुम्ही ते बघू शकता. हे बघा, याच्यामध्ये जे स्ट्रे आहे ते पूर्ण मी आता पुसले आहे घासल्यानंतर, आणि मी घेतले आहे इथे लावून. तुम्ही ते बघू शकता किती स्वच्छ दिसत आहे हे. परत मी एक तुम्हाला वरतून दाखवते पुन्हा. हे बघा, दिसतंय का तुम्हाला इथे कुठे डाग वगैरे काहीच नाही. आणि याला सिंपल मी कॉटनच्या अशा नरम स्मूथ कपडा आहे त्याने असं मी साफ केले आहे एकदम याचे काने कोपरे. तुम्ही ते बघू शकता. आता हे वरचा बाकी यात सामान आहे पण ते काही खराब बी झालेलं नाही. हे बघा, हे जे आहे हे जो आहे ते अंड्याचे स्ट्रे आहे, ते दाखवायचं राहिलं होतं. त्या भांड्यामध्येच होते ते, त्याच्यामुळे. हे बघा, बिलकुल घाण नाही झालं हे फ्रीज. याला कोणी म्हणणारही नाही 8-10 वर्ष झाले. कारण जे कोणी जर आले घरी माझ्या पाहुणे वगैरे तर ते पहिलं माझ्या फ्रीजचंच कौतुक करतं, की नाहीतर मग बऱ्याच जणांच्या फ्रीजला असे डाग असतात. तर तुझ्या याला का नाही आहे. आता मी तुम्हाला सांगते ते का बरं नाही, तर मी कशी भाजीपाला ठेवते. तर हे बघा, हे सर्व लावून झालं आहे याच्यावर. आता मी हे जे आहे हे स्ट्रे, आता हे भाजीपाला जो असतो तो मी सर्व आधी निवडून घेते. त्याच्यानंतर मी प्रत्येक भाजीपाला मी डब्यातच ठेवते. आणि जर एखाद्या वेळेस डब्बा जर कमी पडला तर मी कॅरी बॅगमध्ये पण ठेवते किंवा पेपरमध्ये पण ठेवते. पण त्याच्या आधी मी जे आहे, आता हे जे आहे तुम्हाला दिसते इथे हा जो कप्पा, इथे मी आता टाकणार आहे पेपर. त्यानंतर मी सगळं याच्यावर आता टाकून घेणार आहे पेपर. तर तुम्हाला मी दाखवते आता पेपर कशी टाकते आणि त्यानंतर भाजीपाला कशी ठेवणार आहे. तर आता जे आहे घरात तेच ठेवणार आहे, नवीन काही नाही आहे सध्याचा. आता जेव्हा बाजारात जाईल तेव्हा नवीन येईल. पण म्हटलं चला आज भाजीपालाही कमी झाला होता, तर आता हे फ्रीजमधलं सगळंच काढून साफच करून घेऊ. आज काही जास्त कामही नव्हतं. तर तुम्हाला दाखवते मी आता मी पेपर लावून मी कसं लावते. तर हे गाईज इथे झाले आहे माझे पेपर लावून सर्व. तर हे बघा, तुम्ही ते बघू शकता. इथे झालेत माझे सर्व पेपर लावून. हे बघा, तुम्हाला दाखवते मी परत एकदा. तर हे बघा, इथं जे आहे हे पूर्ण मी आता जे आहे फ्रीजमध्ये असे पेपर लावून घेतले आहे. हे बघा, तुम्ही ते बघू शकता किती छान मी फिनिशिंगमध्ये हे पेपर लावले आहेत. हे बघा, आता हे जे पेपर आहे कमीत कमी 15-20 दिवस सहज राहतील. याच्यावर काही आपलं सांडलं तर लगेच झटकून घेता येतं आपल्याला. त्याच्यामुळं काय होतं, जे आपण असा हिरवा भाजीपाला घेतो ना त्याचे डाग पडतात, मेथीचे म्हणा किंवा शेपू, पालक किंवा मिरच्याचे जर खराब झाले, टोमॅटो वगैरे. तर हे जे पेपर लावले हे जे आहे ना पेपरवरच सांडतं, मग आपण ते काढून फेकू शकतो. तर मग आपल्या फ्रीजला असे डागही पडत नाही. तर हे बघा, आता हे असे सर्व पेपर लावून घेतले आहे मी. आणि किती फिनिशिंगमध्ये बसले आहेत हे बघा, इथे बघू शकता. इथं जर डब्बा जरी ठेवला तर हे सरकत नाही. पूर्ण मी असं घडी करून त्याचं माप वगैरे व्यवस्थित घेऊन तेवढंच असं
दाबून पेपर लावला आहे. हे बघा इथे बघू शकता तुम्ही, कोणतेच पेपर असे सरकणार नाहीये. हे असे लावले आहे. एवढंच नाही तर मी खाली पण लावले आहे. हे जे स्ट्रे आहे त्याच्यामध्ये लावायचं राहिला आहे अजून. त्याचनंतर इकडे दरवाजामध्ये जे आहे फ्रीजचा तिथं पण तुम्ही बघा, हे बघा इथं पण लावला आहे. हे बघा बिलकुल सरकत नाही आहे. एवढं फिनिशिंगमध्ये हे पेपर जे आहे ते मी लावले आहेत. मग आता हे 15 ते 20 दिवस सहजच राहतात. त्याच्यावर काही जरी सांडलं तर आपण काढून घेऊ शकतो, डबल दुसरा टाकू शकतो. त्यामुळे मी ते असे पेपर लावते, म्हणून जेणेकरून आपल्या फ्रीजला बिलकुल डाग पडत नाही. तर कारण मी तुम्हाला तेच सांगत होते की हे जे फ्रीज आहे याला 8 ते 10 वर्ष झाले आहे, याला तुम्हाला कुठेही डाग दिसणार नाही. ह्याच कारणामुळे बरेच जण मला बोलले की पेपर टाकले होते फ्रीजचं जे गॅस वगैरे त्याला प्रॉब्लेम येतो, पण तसं काही नाही. 8-10 वर्षापासून मी सारखं हेच करत आले. माझ्या फ्रीजला कधीच प्रॉब्लेम आला नाहीये. अन कशाला आलेला आहे, बिलकुल आला नाहीये. गॅसचा आणि पेपरचा काहीही संबंध नाही. त्यामुळे तुम्ही पण इथं असं लावू शकता. ज्यांना कोणा माझं फ्रीजची जी साफसफाई आहे किंवा हे जे पेपरचं आहे मी हे जे करते हे जर आवडत असेल त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर कसं करत असाल तेही मला सांगा तुमचं जे आहे ते. तर अशा प्रकारची माझी फ्रीजची साफसफाई झाली आहे. आता मी याच्यात जे आहे जो भाजीपाला मी तो आता लावून घेते. तर हे बघा गाईज, आता इथे जे आहे जो भाजीपाला होता तोच मी याच्यात ठेवला आहे. आता नवीन काही नाही, कारण आता भाजीपाला संपत आला आहे. तर आता मी याच्यात ठेवले आहे तिथं हिरवी मिरची, त्यानंतर इथं आहे ते गावरान तुपाचा डब्बा. कारण तूप मी फ्रीजमध्येच ठेवतो, कारण ते जर असं हे झालं ना तर मग सांडायची हे वाटतं, त्याच्यामुळे मी फ्रीजमध्येच ठेवते. त्याचनंतर इथे आहे कोथिंबीर, नंतर टोमॅटो, त्याच्यामध्ये थोडेसे कारले बाकी आहेत. हे बघा असं जर तुम्ही ठेवलं तर पेपरला तर मग घाण नाही होत. आणि जर सांडलं तरी तर पेपरवर सांडतं. मग ते भाजीपाल्याचं काय होतं, आपण सारखे सारखे डबे बाहेर ठेवू, आत ठेव बाहेर काढ, आत ठेव बाहेर काढ, मग ते जर खाली पडलं ते असं घासलं जातं. मग ते जे आहे आपल्या भांड्याचे जे आहे ना स्टील असे डाग पडतात. त्याच्यामुळे मी हे पेपर ठेवते, मग बिलकुल डाग पडत नाही. तुम्ही इथे बघू शकता. आता जे आहे ही 8-10 वर्षाचं माझं हे आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलं मी आज. तर हे बघा. आणि इकडे जे आहे आता इकडे पण काही जास्त नाही, इथे काकडी होती ती ठेवली आहे. त्याच्यानंतर इथे आहे थोडीशी भेंडी बाकी, आणि हे आहे टोमॅटो केचप. हे एवढंच ठेवलं आहे. आता मी जाणार आहे मग उद्या मार्केटला, तेव्हा भाजीपाला पुन्हा घेऊन येणार आहे. चला, कसं वाटलं तुम्हाला माझी फ्रीजचं जे न्यू लुक आहे, वाटतं की नाही नवीनच? तर तुम्ही पण अशा प्रकारचं जर ठेवलं तर तुमचंही नवीनच दिसेल. तर तुम्हाला कसं आवडलंय ना, तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझं फ्रीजचं तुम्हाला जे नवीन लुक आहे ते कसं वाटलं आहे. तर नवीन म्हटलं तरी चालेल, बिलकुल त्याला डाग नाहीये. तुम्ही बाहेरून पण बघू शकता, बिलकुल बिलकुल नाहीये. हे बघा, बाहेरून पण त्याला स्टिकर सहित आहे. मी तुम्हाला तेच सांगत होते. त्यानंतर इथे जो आहे मसाल्याचा डब्बा तोही मी रेडी केला आहे. आता तुम्ही ते बघू शकता, तुम्हाला दाखवते मी. आता हा जो मसाल्याचा डब्बा आहे फ्रीज सोबत, हा पण मी घासला होता. आता याच्यामध्ये पण आता मसाले भरून ठेवले आहे. आता हे बाकीचे जे आहे ते अजून बाकी आहे. आता हे जे घासलेले होते हे रिकामे झाल्या म्हणून मी हे घासले. हे काही झाले नाही तर हे घासले नाही. पण हा जो डब्बा आहे बाहेरचा तो मी घासून घेतला आहे. हा जो आहे मला बांधकाम कामगार योजनेमध्ये भेटलेला आहे. तुम्हाला दाखवते मी. याच्यावर नाव दिसते का बघा तुम्ही? नाही दिसत. इथं खूप ऊन आले किचनमध्ये, त्याच्यामध्ये चमकत आहे, तरी पण इथे दिसतंय. हे बा, इमारत बांधकाम. अशी या डब्याची पण साफसफाई झाली आहे. आता इथे बी ठेवून आहे या डब्याला झाकण. जर तुम्हाला ही माझी फ्रीजची साफसफाई कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि सोनाली ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.